भाजपच्या बबनराव लोणीकर यांची जीभ आता पुन्हा एकदा घसरली आहे। सरकार विरोधात पोस्ट लिहिणाऱ्यांवर आग पाखड केली आहे। तुझ्या वडिलांना पेरणीचे पैसे मोदींनीच दिले असं लोणीकर म्हणाले। तर टीका करणाऱ्यांवर बोलताना भाजपच्या लोणीकरांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळते। तुमच्या अंगावरचे कपडे, पायातले बूट, मोबाईल देखील करता सरकारमुळेच आहेत। आमचंच घेऊन आमच्या विरुद्ध का बोलता असा सवाल बबनराव लोणीकरांनी विचारलाय। अरे ते कुचरवट्यावर बसलेले ते 5-6 काटे 10 काटे असतात, त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं। नरेंद्र मोदीजींनी 6000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले। तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले। तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळे आहे। अरे आमचंच घेतो ना, आमच्याच सगळ्यावर करतो, आम्हालाच बोलतो, चुकीचं लिहितो। भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी जनतेसमोर भाषण करताना अत्यंत चुकीचं वक्तव्य केलं आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आल्यापासून भारतीय जनता पार्टीचे नेते सतत वादग्रस्त आणि चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत। आता परत एकदा बबन लोणीकर यांनी अत्यंत चुकीचं विधान केलं आहे। याचा तर आम्ही निषेधच करत आहोत। बबन लोणीकर यांचं मानसिक संतुलन बिघडलेले दिसत आहे, त्यामुळे त्यांना तात्काळ ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी खरात पक्ष राज्य सरकारला करत आहे। सत्तेचा माज कसा येतो याचं हे उत्तम उदाहरण आहे। मोदींनी हे दिलं ते दिलं असं सांगत असाल तर मोदींनी या महाराष्ट्राला दररोज 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिल्या। लोणीकर हेही सांगा, कारण मोदींच्या धोरणामुळेच या 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत हे लक्षात घ्या। त्यामुळे मोदींनी काय दिलं याच्यापेक्षा मोदींनी शेतकऱ्यांचं किती वाटोळं केलं याचा हिशोब आमच्याकडे तयार आहे। आणि म्हणूनच लोणीकरांच्या गावात जाऊन त्यांच्या पारावर बसून हा सगळा हिशोब सांगायला मी तयार आहे। मग जनतेला ठरवून दे मोदीने काय दिलं आणि मोदीनं आपलं हिसकावून काय घेतलं ते। बबनराव, तुमच्या अंगावरचे कपडे, तुमच्या अंगातला बूट, तुमच्या हातातला मोबाईल हा आमच्या शेतकऱ्यांमुळे लक्षात ठेवा। तुम्ही जे सभागृहात गेले ते आमच्या शेतकऱ्यांमुळे गेलेले आहेत। तुम्ही जे काय रोज अन्न खाता ना, तुमची बायको, तुमचे पोरं, तुमचा परिवार जे काही जेवण करतो ना, हे आमच्या शेतकऱ्याच्या घामातून आलेलं लक्षात ठेवा। तुम्ही काय उपकाराची भाषा करता? आम्ही शेतकरी भिकारी नाही, आम्ही देशाला पोसणारे लोक आहोत, लक्षात ठेवा। शेतकऱ्यांचा अपमान करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार तुम्हाला नाहीये, परंतु सत्तेचा माज आणि पैशाची मस्ती बबनराव लोणीकरांना आलेली आहे। महाराष्ट्रात इथून पुढे तुमचा कुठलाही कार्यक्रम गावगाड्यातला शेतकरी होऊ देणार नाही। मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनंती करतो की बबनराव लोणीकर जिथं दिसल तिथं बुटाळ्याने हाना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।